उद्योजकता, नाविन्यपूर्ण विचार आणि जागतिक बाजारपेठेतील संधी याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी बिझनोव्हेटर्स ई-कॉमर्सच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विधी महाविद्यालय रस्त्यावरील दामले सभागृह येथे झालेल्या या कार्यक्रमात तरुण उद्योजक आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाला हर्षवर्धन रांडे, विनया गोरे, सीए धनंजय रेखी, परीक्षित देव आणि अनिरुद्ध बळीगा हे प्रमुख उपस्थित होते. नमस्कार, माझ्यासोबत बिझनेस मेंटर हर्षवर्धन रानडे सर आहेत. सर, काय सांगाल, आज या ठिकाणी आपण चर्चासत्र ठेवलं होतं, काय चर्चा झाली आहे, काय सांगाल? आता बेसिकली आपण बोललो होते, दोन गोष्टींवर बोललो. एक सर्वात महत्वाची गोष्ट अशी होती की आज सगळीकडे अमेरिकेत जायचा जो विचार आहे लोकांचा, की अमेरिकेत जाऊन काहीतरी करायचं आहे, तिथे शिक्षण घ्यायचं आहे, आणि अनेक जण कन्फ्युज आहेत. दुसरा विषय आपला असा होता की इनोव्हेशन, एक नाविन्यपूर्णता कशी आणावी, आणि त्या इनोव्हेशन मधनं बिझनेसकडे अप्रोच जो असतो तो कशा प्रकारचा अप्रोच असावा, या दोन विषयांवर आपण बोललो. आज संख्या पण चांगली होती आलेल्या लोकांची, आणि सगळे लोक नवे होते. पेपर्स आणि प्रेस मधल्या बातम्या किंवा इतर आपल्या जे सोशल मीडिया मधनं वाचून आलेले लोक होते. आता ह्या लोकांची इच्छा अशी आहे की बिझनेसमध्ये यायचं, तर कशा पद्धतीने यायचं, त्याला सपोर्ट काय असेल. आणि दुसरं जे होतं ते अनेकांचे प्रश्न असे होते की अमेरिकेला जायचं का, जाऊया का नको, तिथे एज्युकेशन कुठनं घ्यायचं, कुठली युनिव्हर्सिटी घ्यायची का आता नको जायला. त्यामुळे आता जो उहापोह झाला तो माझ्या मते एक चांगल्या प्रकारे झाला की भारत आणि अमेरिका यातली न बोलता थोडीशी तुलना झाली की तिथे जाऊन काम करायचं का इथे राहून काम करायचं आणि कसं डेव्हलप करायचं, अशा प्रकारे विषय झाला. आपण ई कॉमर्स बाबतीत देखील चर्चा केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण कसा स्थानिक जे मॉडेल्स आहेत तर त्यांना कशी उभारी देऊ शकतो, त्यांना कसं निर्माण करू शकतो, काय सांगा? बेसिकली तुम्ही जर पाहाल तर ई कॉमर्स स्पेस मध्ये सध्या जी लोक काम करत आहेत ते सगळे बऱ्याचशा परदेशी कंपनी. आपल्या अनेक इंडियन कंपनीजनी, स्टार्टअप्सनी त्याच्यात उभं राहायचा प्रयत्न केला, पण अजून ते म्हणावं तसं अजून मूळ धरलेला नाही. विचार असा आहे की भारतीय कंपन्यांनी त्यांची ई कॉमर्स कंपनी चालू करून आपल्या भारतीय कंपन्यांना त्यांचे प्रोडक्ट्स ते डिस्प्ले करून द्यावे. म्हणून आम्ही आता जो एफर्ट घेतलाय, माझा एक यंग एंटरप्रेनर आहे त्याच्या मदतीने आपल्याच कंपनीने आता बिझनेस ई कॉमर्स नावाचं एक पेज तयार केलं, जिथेही लोक त्यांचे प्रोडक्ट्स डिस्प्ले करू शकतील, त्यांच्या प्रोडक्ट्स बद्दल माहिती देतील, आणि जिथं इंटरेस्ट असेल, ज्या कस्टमरला इंटरेस्ट असेल तो कस्टमर त्यांना आम्हाला सांगेल की आम्हाला या प्रोडक्ट मध्ये इंटरेस्ट आहे, मग त्या उद्योजकापर्यंत तो इंटरेस्ट कळवला जाईल, आणि मग उद्योजकाला जर इंटरेस्ट असेल तर मग पुढे ती सांगड घालून दिली जाईल. अशा प्रकारे आपण करतो. ह्यात मोठी गोष्ट अशी होईल की भारतीय लोकांसाठी भारतीय लोकांनी केलेलं एक सेगमेंट तिथे तयार होईल. दुसरी गोष्ट, जिथे ज्यांना डिस्प्ले करायला अडचणी आहेत मोठमोठ्या साईट्सवर, पैशामुळे म्हणा किंवा इतर काही गोष्टींमुळे, पर्सेंटेज ऑफ त्यांना कमिशन जे द्यायला लागतं, चार्जेस, ते त्यांना परवडत नाही, त्यांच्यासाठी हा प्लॅटफॉर्म निश्चित एक चांगलं काम करेल. आणि ई कॉमर्स तर आता सगळीकडेच आहे, तुमचं प्रोडक्ट जगभर त्यातनं फेमस होतं, तशा प्रकारे ते होईल. तो एक आपला एफर्ट चांगला आपण चालू केला, आणि गेले 10 वर्ष आपण याच्यावर काम करत होतो. आता तो जो एफर्ट आहे त्यातनं हे सगळे प्रोडक्ट्स आता पुढे येतील, आणि अनेक छोटे मोठे उद्योजक, भारतातील सेन्सिबिलिटीज ज्या आहेत, वेगवेगळ्या हँडीक्राफ्ट्स आहेत, पेंटिंग्स आहेत, वेगवेगळ्या कला आहेत, ह्या सगळ्या त्याच्यात डिस्प्ले केल्या जातात, आणि भारतीय प्रोडक्ट्स तिथे येतील. भारतीय प्रोडक्ट्सना एक जागतिक बाजारपेठ किंवा भारतातली माहिती नसलेली मोठी बाजारपेठ मिळवून द्यायच्या दृष्टीने प्रयत्न असेल. तर नक्कीच जे स्थानिक उद्योजक आहेत तर यांनी अमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या ई कॉमर्सला प्राधान्य देऊन भारताच्या अर्थव्यवस्थेला नक्कीच मजबूत करण्याचं आव्हान देखील रानडे सर यांनी केलेलं आहे. रामदास तांबे, रिपोर्टर टुडे न्यूज, पुणे. आज आपल्याला चर्चेमध्ये मी सहभागी झाले होते. महत्वाची गोष्ट मला जी म्हणजे प्रकर्षाने जाणवली की भारतातल्या लोकांनी एंटरप्रेन्योरशिप आणि बिझनेस मध्ये का जावं, कसं जावं, आणि काही काही वेळेला हे अमेरिकेपेक्षा सुद्धा किती जास्त भारताला उपयोगी पडणार आहे, हे खूपच आम्ही या विषयावर बोललो. आणि त्याच्यानंतर मग इंटरनॅशनललाही जाता येईल. पण एंटरप्रेन्योरशिप आणखीन अमेरिकन ड्रीम हे दोन्ही को एक्झिस्ट कसे होतील याबद्दल आम्ही खूप बोललो. आपण जेन झी बद्दल खूप
उलट सुलट ऐकलेलं असतं, पण माझा जो सहवास आलेला आहे कॉलेजमधल्या मुलांशी किंवा आपल्या चर्चेत सुद्धा आज एक टीनेजर होता, या मुलांना खूप काय काय शिकायचंय, खूप काय काय गोष्टी करायच्या आहेत. तर त्यांना आपल्याला चांगलं डिरेक्शन मेंटोरिंग कसं करता येईल ते अतिशय महत्वाचं आहे, कारण तेच आपल्या देशाला पुढे आणणार आहे आणि त्या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत. आज ऍक्च्युली रानडे सरांनी चर्चा ठेवली होती. त्याच्यामध्ये ज्वलंत विषय आता जो आहे की अमेरिकेला जावं का न जावं याच्याविषयी खूप इलॅबोरेटेड चर्चा झाली आणि पॅनल्स सगळे एक्सपिरियन्स आहेत. काही अमेरिकेतच राहतात, काही अमेरिकेतनं परत आलेले आहेत. यांनी आपापली मतं प्रदर्शित केली की भारतात राहावं की अमेरिकेत राहावं याच्याविषयी खूप चर्चा आली. काही यंग एंटरप्रेनर्स पण होते, त्यांचेही प्रश्न होते आणि खूप छान चर्चा झाली आणि त्यातनं खूप लोकांना फायदा होईल असं मला नक्की वाटतं. मी त्यांना मुख्य माझा पॉइंट ऑफ व्ह्यू सांगतो. मी अमेरिकेत काही वर्ष राहून परत आल्यामुळे माझं थोडंसं मत वेगळं आहे की आत्ताची परिस्थिती अमेरिकेत जाण्यासारखी नाही, ते का जाऊ नये याच्याविषयी मी माझं मत मांडलं. कारण आता अनेक लोकांचं स्वप्न असतं की अमेरिकेत जाऊन स्थायिक व्हावं, पण आत्ताची वस्तुस्थिती काय आहे ही मी समजावून सांगितली. त्यातनं अर्थातच प्रत्येकाचा वैयक्तिक हा निर्णय आहे. सेशन था जहाँ पे लोगों ने डिस्कस किया कि इंडिया में ज़्यादा अपॉर्चुनिटीज़ है या यूएस जैसे कंट्रीज में ज़्यादा अपॉर्चुनिटी है. मैंने मेरा व्यूज़ यहाँ पे दिया था क्योंकि मैं खुद यूएस गया था स्टडीज़ के लिए, फिर यहाँ पे लौटा था बिजनेस करने के लिए. तो मैंने मेरा ओपिनियन दिया एंड लोगों से बात करके मुझे काफ़ी अच्छा लगा. यहाँ पे इंडिया के लोगों को काफ़ी इंटरेस्ट है यूएस जैसे कंट्रीज में जाने का, बट उनको ये भी रियलाइज होना चाहिए कि यहाँ पे भी काफ़ी सारे अपॉर्चुनिटीज़ है, तो वो यहाँ पे भी लोकल बिजनेस करके भी अपना खुद का नाम कमा सकते हैं एंड दे कैन डू वेल फॉर देमसेल्व्स. नमस्कार, मी वीरेन कहाणे. आजच्या आपल्या सेशनमध्ये मला बऱ्याच काही गोष्टी शिकायला भेटल्या जे मला आयुष्यात पुढे जाऊन मोठं करणार आहेत आणि नक्कीच एक मिलिनियर बनवतील. मला सक्सेसफुल व्यक्ती कसं बनवायचं याचं मार्गदर्शन मला सरांनी, मॅडमनी, सर्वांनी एका चांगल्या पद्धतीने दिलंय. आणि हे पुस्तक जे बघू शकता, या पुस्तकामध्ये सुद्धा बरेच डिटेल्स त्यांनी असे सांगितलेत ज्यातून आपण घडू शकतो, ज्याच्यात बरेच असे उदाहरण आहेत ज्यांनी आपण आयुष्यात पुढे जाऊ शकतो, आयुष्यात पुढे जाऊन काहीतरी करू शकतो. जर का तुम्हाला एक मोठे व्यक्ती किंवा तुम्हाला आयुष्यातले थोडे असे स्पेसिफिक गुण हे जर का तुम्हाला ओळखायचे असतील, हे जर का तुम्हाला समजायचे असतील, तर तुम्ही नक्कीच इथे या. हा असा एक वंडरफुल एक्सपिरियन्स होता. कधी